आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला। आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पुलाचा विषय, कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय, पाणी पुरवठ्याचा विषय, त्याचबरोबर प्राथमिक सोयीसुविधा की ज्या गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत, या संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती। आणि एकंदरीत या बैठकीअंती असं निदर्शनास येतंय की पुढच्या काही दिवसांमध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीनं आपण निकालात काढत आहोत। पाणी पुरवठा 15 दिवसात पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। राजाराम बंधाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्सन ॲक्विजिशनच्या साठी गेला असल्यामुळे साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रहदारीसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे। उपनगरांचा विकास, पानंदींचा विकास आणि त्याचबरोबर एसटीपी प्लॅन्टमधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सोयीसुविधा अमृतच्या माध्यमातून 300 कोटी शहराला आलेले आहेत, त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम, बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम, लाईट्स असतील, पथदिवे आपण म्हणतो, रस्ते असतील, गटारे असतील आणि या सर्व इतर ॲम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील, 3,30,00,000 रुपये हनुमान तलाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावड्याचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासियांना देत आहे। दादा, दुसरीकडे पाहिलं तर सध्या पालकमंत्री अद्याप निवडून झालेली नाही आहे। त्यातच कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी देखील केली की या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांचाच पालकमंत्री व्हावा, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरचे पालकमंत्री अशी मागणी केली। काय सांगा? नाही बघा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी ही त्यांची मागणी आहे आणि खरं म्हणजे या एकंदरीतच महायुतीच्या विजयामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग आहे। या त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे असं म्हणणं नाही, पण त्यांची मागणी ही त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे। कारण जे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला महायुतीचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पराभव करण्यात आला, त्या घटनेमुळं या ठिकाणी हिंदुत्ववादी जागृत झाले आणि ते महायुतीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन या राज्यामध्ये निवडून आणलं। आणि मग असं असताना त्यांना वाटतंय, मी देखील काल परवा वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पण याचा सर्वस्वी निर्णय घेणारे हे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मी असं स्वतः म्हणू शकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे, त्यांची भूमिका ती आहे, त्या बाबतीत वरिष्ठ विचार करतील। रंकाळ्यातल्या मासे संदर्भात रंकाळ्याच्या मासे मृत पावल्याचं काही 2-4 दिवसामध्ये व्हिडिओज येत आहेत, वर्तमानपत्रातून येतंय। या संदर्भात मी उद्याच त्या ठिकाणी एक पाहणीची बैठक ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मला जे आठवते त्या ठिकाणी एक कोणतरी पाईप टाकण्यासाठी त्या ठिकाणची व्यक्ती ती जागा देत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी देखील कंपल्सरी ॲक्विजिशन जे आपल्या कायद्यामध्ये आहे, ती पाईप टाकली की ते पाणी ओढ्यामार्गे जाईल, रंकाळ्यात पाणी दूषित पाणी येणार नाही असं एकंदरीत माझी माहिती आहे। पण उद्या प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात माहिती कळेल आणि रंकाळ्याच्या दृष्टीनं आपण पाहता गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्या बाबतीमध्ये मी फार सतर्क आहे। रंकाळ्याचं सुशोभीकरण असेल, आता 5 कोटी रुपयाचा आपण रंकाळ्याच्या मध्यभागी कारंजा देखील मंजूर करून आणलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आपल्याला रंकाळ्याच्या पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत। आता जे नेकलेस, क्वीन्स नेकलेस जे आपण मरीन ड्राईव्हला जे म्हणतो तशा पद्धतीने रंकाळ्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आपल्याला बघायला मिळतात, अगदी त्या स्वरूपात त्याचं स्वरूप आलेलं आहे। आणि मग माझ्या एक मनामध्ये कल्पना अशी आलेली आहे की संपूर्ण रंकाळ्याला ते गोल असे दिवे लावले जावेत आणि म्हणून येणाऱ्या या आपलं जे बजेट येईल DPCचं, त्या माध्यमातून आपण DPCचं जिल्हा पर्यटनचं जे बजेट आहे त्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना सूचना करेन की या रंकाळ्याला पूर्ण हे दिवे लावले गेले पाहिजेत। रंकाळ्याचा विकास होण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहू, कारण आपल्याला नेहमी आपण म्हणतो की पर्यटक आला पाहिजे, 3-4 दिवस इथं खेळला गेला पाहिजे। आई अंबाबाई आहे, नरसोबाचं मंदिर आहे, ज्योतिबा मंदिर आहे, विविध मंदिराने आणि त्याचबरोबर विविध गडकोट किल्ले आहेत, या माध्यमातून पर्यटक या ठिकाणी 2-3 दिवस येतील
आपण म्हणतो की ॲग्रिकल्चर टुरिझम पण आपण डेव्हलप या ठिकाणी करतोय. काही दिवसापूर्वी आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी शाश्वत विकास परिषद देखील आयोजित केली होती की पोटेन्शियल काय, या ठिकाणचा विकास कुठल्या माध्यमातून होऊ शकतो. मग IT पार्कची देखील या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चर्चा झाली, ती देखील लवकर आपण IT पार्क या ठिकाणी आणतोय. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आपण पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्याच त्या ठिकाणी चर्चा झाल्या, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने झाल्या, MIDCची डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करतोय आणि खरं अम्युजमेंट पार्कचा देखील एक पार्ट आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून 3-4 दिवस पर्यटक खेळला राहायला पाहिजे. रंकाळ्यासारखं पन्हाळ्यासारखं त्यांना एक दिवस त्या ठिकाणी गेला पाहिजे, एक दिवस देवदर्शनासाठी गेला पाहिजे. आता कुटुंब जात असताना लहान मुलं त्यांच्यावर असतात, त्यामुळे अम्युजमेंट पार्क देखील असला पाहिजे. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी आमची ती देखील चर्चा झालेली आहे. आता पुढच्या काळामध्ये या संदर्भात परत आढावा बैठक मी घेणार आहे, जी शाश्वत विकास परिषद जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्या संदर्भात पुढं काय झालेलं आहे आणि पुढं काय केलं गेलं पाहिजे यासाठी आढावा बैठक देखील मी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहे.